जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत लई दिवसानंतर, म्हणजे आज लागलेली आहे नाशिक कारागृह. बघू शकता तुम्ही, नाशिक कारागृह आज लागलेली आहे लिस्ट. जे कोणी नाशिक कारागृह भरला होता त्यांनी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, ज्यांनी कोणी इथं भरला होता त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो. निवड यादी, प्रत्यक्ष यादी दोन्ही पण लागलेले आहे. आपण चला मग व्हिडिओ ला सुरुवात करूया, टाइम न वाया घालता. मित्रांनो, 118 जागा होत्या जवळपास इथं नाशिक कारागृहाला. एकूण विभाग 4 आहे मित्रांनो. तुम्हाला माहित असेल, नाशिक कारागृह, नागपूर कारागृह, त्याच्यानंतर पुणे कारागृह, त्याच्यानंतर मुंबई कारागृह. पण मित्रांनो, संभाजीनगर कारागृह पण आहे, पण यावर्षी काही जागा निघाल्या नाही त्याच्या. म्हणून ते काही मी दाखवत नाही, म्हणजे आलीच नाही जागा, तर कशी दाखवणार. चला मग ओपनची बघूया आता मित्रांनो. आपण ओपन ओपनची लिस्ट बघूया. ओपनची लिस्ट मेलची बघा तुम्ही, तर मी जरा झूम करतो. ओपनची 131 लागलेली आहे. त्याच्यानंतर फिमेल बघूया आपण. फिमेलची पण झूम करतो जरासं. झूम करण्याची गरज नाही, पण तरी जरासं. 118 फिमेल गेलेली आहे. 118 फिमेल गेलेली आहे जनरल. त्याच्यानंतरची कास्ट बघूया आपण. मित्रांनो, हे एक सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर मित्रांनो अंशकालीन आहे, होमगार्ड आहे. बघून घेता तुम्ही. ज्यांनी कोणाला पीडीएफ पाहिजे असेल तर माझा टेलिग्राम, सॉरी, माझं इंस्टाग्राम पेज आहे, त्याला तुम्ही मला मेसेज करा, मी नक्की तुमच्या DM ला पाठवून देतो. त्याच्यानंतर मित्रांनो, हे बघू शकता सिलेक्शन लिस्ट. ईडब्ल्यूएस ओपन, ईडब्ल्यूएस ओपन नाही, सॉरी, ईडब्ल्यूएस होती ते. पुढची फिमेल झाली. त्याच्यानंतर अंशकालीन, होमगार्ड, हा. त्याच्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यूएस ची बघू शकता तुम्ही. ईडब्ल्यूएस मित्रांनो मात्र फक्त 122 गेलेले आहे. म्हणजे यावर्षी ईडब्ल्यूएसचं नशीब चमकलं. सगळीकडेच कमी गेलेली आहे. त्याला ठीक आहे, काही विषय नाही, त्यांचं नशीब. फिमेल फक्त 100 नाही, फक्त 99 पोलीस झालेले आहे फिमेल. पुढची कास्ट बघूया आपण. पुढची कास्ट आहे मित्रांनो एससीबीसी. एससीबीसी 127 गेलेली आहे मित्रांनो. एससीबीसी बघू शकता तुम्ही, 127 गेलेले, 127. त्याच्यानंतर फिमेल बघूया. फिमेल मित्रांनो 116 जवळपास गेलेली आहे फिमेल एसबीसी. त्याच्यानंतरची कास्ट बघूया आपण. त्याच्यानंतरची कास्ट आहे ते एसबीसी. एसबीसीची मित्रांनो एकच जागा होती. एसबीसीची जवळपास 121 गेलेली आहे. म्हणजे इथं याच्यापेक्षा पण कमी लागली आपला ईडब्ल्यूएस पेक्षा. त्याच्यानंतर फिमेल एसबीसी बघूया, 109 वर गेलेली आहे. त्याच्यानंतरची कास्ट बघूया आपण. त्याच्यानंतरची कास्ट आहे मित्रांनो एनटीबी, सॉरी, एनटीडी. एनटीडीची बघू शकता तुम्ही. एनटीडी 129 गेलेली आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो 131 ओपन आहे आणि 129 यांची कास्ट आहे. म्हणजे बघा किती कॉम्पिटिशन आहे एनटीडी किंवा एनटी मध्ये. 117 फिमेल लागलेली आहे यांची, एनटीडी ची मुलगी. त्याच्यानंतर एनटीसी बघून घ्या. एनटीसी चे जनरल आहे 130 वर. बाप, म्हणजे 131 आणि 130 चा फक्त एकच डिफरंट आहे. म्हणजे ओपन आणि हे एकदम सारखेच लागलेले आहे जवळपास. फिमेल 116 वर लागलेली आहे एनटीसी ची. त्याच्यानंतरची कास्ट बघूया आपण. एनटीबी बघूया. एनटीबी 126 मार्कावर पोलीस झालेला आहे विद्यार्थी. नाशिक कारागृह, नाशिक प्रिझम कॉन्स्टेबल. त्याच्यानंतर फिमेल 115 वर गेलेली आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. सर्वात आधी तुमच्यापाशी पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा. चला मग पुढची कास्ट आहे मित्रांनो आपल्याकडं विजय तुम्हाला माहितच आहे, एकदम बेस्ट आणि एकदम डेंजर कॅटेगरी. 128 गेलेले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 116 वर नाही का फिमेल गेलेले, सॉरी, विजय.
त्याच्यानंतरची कास्ट बघूया. त्याच्यानंतरची कास्ट आहे ती एस-सी. एस-सीची बघूया आपण. एस-सी 124 वर गेलेली आहे. एस-सी फिमेल मित्रांनो 114 गेलेली आहे. त्याच्यानंतरची कास्ट एस-टी राहिलेली आहे फक्त. एस-टी झाली वाटते. मित्रांनो ही वेटिंग लिस्ट आहे. तुम्ही मला इन्स्टा पेजवर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला हा पीडीएफ नक्की देऊन टाकेल. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणे कोणी नाशिक कारागृह भरला होता आणि पुढच्या वेळेस जर भरायचा असेल तर तुम्ही या वर्षीची मार्क लिस्ट बघून घ्या, म्हणजे मार्किंग बघून घ्या, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाते. आणि पेपर वगैरे बघून घ्या मित्रांनो, बाकी काही नाही. बस व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.